जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आपण खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहत आहोत का? हा देखील आज प्रश्न पडायला लागलाय। कारण कुठं होतं माझ्या छत्रपतींचं राज्य की ज्या राज्यामध्ये त्यांनी आपल्या मावळ्यांना अशी ताकीद दिलेली होती की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला देखील हात लावायचा नाही। आणि कुठं आहे हे आजचे राज्यकर्ते जे वारंवार आपल्या शब्दातून आपल्या बोलण्यातून शेतकऱ्याचा अपमान करत राहतात, ह्यांना त्या योजनेवरून शेतकऱ्यांना वेठीस धरून ठेवतात। होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात। मी बोलत आहे ते महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्याबद्दल। आपणा सर्वांना माहीतच आहे की 2 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गारपीट झाली, अतिवृष्टी झाली आणि यामध्ये त्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। आणि प्रत्यक्ष बांधावर पाहणी करण्यासाठी आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब त्या ठिकाणी गेले असताना तिथे मीडिया देखील आलेली होती। आणि मीडियासमोर त्यांना एका शेतकऱ्याने कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी कर्जमाफीबद्दल बोलण्याचं तर सोडाच, उलट त्यांनी असे उद्गार काढले की तुम्ही कर्ज उचलता, पीक कर्ज उचलता, 5-5 वर्षे ते कर्ज भरत नाहीत, कर्जमाफीची वाट पाहता आणि मिळालेल्या कर्जमाफीच्या पैशामधून तुम्ही तुमच्या मुलीचे साखरपुडे आणि लग्न सोहळे पार पाडता। अहो कृषी मंत्री साहेब, तुम्ही एका संवैधानिक आणि जिम्मेदारीक पदावर आहात। तुम्हाला प्रश्न काय विचारला होता? कर्जमाफीबद्दल बोलायचं सोडा। आणि कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला असताना तुम्हाला त्या शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न आणि साखरपुड्याचे समारंभ हे कसे काय आठवतात? अहो आपण एका मोठ्या पदावर आहात, याचं भान तुम्ही का विसरता? अहो तुम्ही गेला होतात कशासाठी? ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना तातडीची मदत कशा पद्धतीने तुमच्यामार्फत दिली जाईल यावर तुम्ही बोलायचं सोडलं आणि तुम्ही भलतीकडेच बोलून बसलात। अहो तुम्हाला या शेतकऱ्यांच्या मुलीच्या साखरपुडे आणि लग्नाबद्दल प्रॉब्लेम काय आहे? त्याच्यानंतर तुम्ही असं देखील म्हणलात की तुम्ही ह्या कर्जमाफीमधून नेमकी ह्याची गुंतवणूक शेतीमध्येच करता का? अहो कृषी मंत्री साहेब, काय बोलत आहात तुम्ही? अहो कृषी मंत्री साहेब, तुम्हाला प्रश्न काय विचारला होता? शेतकरी कर्जमाफीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला होता, ती तुमच्याकडून शक्य आहे की नाही? करणार आहात की नाही? हो म्हणा, नाही म्हणा, माहीत नाही म्हणा, काहीतरी म्हणा, परंतु तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी भलतीकडेच बरळलात। एका विभागाचे तुम्ही मंत्री आहात आणि आमच्या विभागाचे मंत्री म्हणून आमच्या तुमच्याकडे काहीतरी अपेक्षा असतील। तुम्ही शेतकऱ्यांचे जीवन कसं सुखकर होईल याबद्दल काही योजना आणाल, कारण तुम्ही वेल एज्युकेटेड आहात। तुम्ही एका संवैधानिक आणि जिम्मेदारीक अशा फार मोठ्या पदावर आहात। आणि कृषी मंत्री साहेब, आमच्यासारख्या सामान्य माणसाने तुमच्यासारख्या वेल एज्युकेटेड एक मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांना सांगणं म्हणजे समुद्राला नदीनं ज्ञान सांगितल्यासारखं आहे। त्याची वेळ तुम्ही येऊ देऊ नये, कारण यापूर्वीसुद्धा तुम्ही अमरावतीमधून 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेवरून शेतकऱ्यांना अपशब्द वापरले होते। अहो माफी मागितल्याने किंवा तुमचा राजीनामा घेतल्याने काय होणार आहे? माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की शेतकऱ्याला त्याच्या मुलीचे लग्न समारंभ आणि साखरपुडे हे धूमधडाक्यामध्ये आणि मोठे करण्याचा अधिकार नाही आहे का? का तुमच्या खात्यामधल्या मंत्र्यांना, तुमच्या खासदारांना, आमदारांना ह्यांनाच त्यांच्या मुलीचे लग्न समारंभ आणि साखरपुडे मोठे करण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला असता तुम्हाला ह्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचे कसा काय विचार येऊ शकतो? हा देखील फार मोठा प्रश्न आहे। आणि असं बोलण्यामागे नेमका तुमचा उद्देश काय होता हा देखील तुम्ही स्पष्ट करावा। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं की अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा हा फडणवीस सरकारने घेतला पाहिजे का? त्यांनी राजीनामा द्यावा का? हे खाली पटापटा कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ माणिकराव कोकाटे साहेब यांच्यापर्यंत पोहोचेल आणि कदाचित यानंतर तरी ते या शेतकऱ्यांचा अपमान करणं थांबवतील। एकंदरीत या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करा आणि भेटूया नंतर अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।